राज्यातील आशा सेविकांचे 12 जानेवारीपासून काम बंद आंदोलन। शासनाने दिवाळी काळात संपावर गेलेल्या आशा सेविकांना 9 नोव्हेंबर 2023 रोजी 2000 बोनस तसेच आशा सेविकांना 7000 तर गट प्रवर्तकांना 10000 रुपये मानधन देण्याची आश्वासन राज्य शासनाने आशा सेविकांना दिले होते। परंतु शासनाने अजूनही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सीटूच्या नेतृत्वात आशा सेविकांनी 12 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते। 2 दिवसा अगोदर आशा सेविकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक प्रत जाळून शासनाचा निषेध केला होता। परंतु अजूनही राज्य शासनाने मागण्या मान्य न केल्याने आज अमरावती जिल्ह्यातून 500 आशा सेविका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जाण्यासाठी निघाले आहेत। सायंकाळी 7 वाजताच्या अमरावती मुंबई एक्सप्रेसने या महिला रवाना झाल्या आहेत। मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते त्यांच्या घरावर प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार आहेत, अशी प्रतिक्रिया आशा सेविकांनी दिली आहे। आम्ही आमच्या मागण्या जो जी.आर. सांगितलं त्यांनी ऑक्टोबरमध्ये जो आम्ही मोर्चा केला होता, आंदोलन केलं होतं 22 दिवसाचं, त्यामध्ये त्यांनी आम्हाला जी.आर. लागू केला, म्हणजे सांगितलं होतं आम्ही जी.आर. करू म्हणून। 7000 रुपये आशावांना सांगितलं होतं आणि 10000 रुपये गटप्रवर्तकांना सांगितलं होतं। परंतु अद्यापही एवढे 2 बने लुटून गेले, अद्यापही त्यांनी आमचा कुठला जी.आर. काढला नाही। त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना साकडं घालायसाठी चाललेलं आहे, तरी त्यांनी आमच्या साकडं मान्य करावं नाही तर आम्ही तिथे उपोषणाला बसतात। गेल्या 12 तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्ही मागे सप्टेंबर महिन्यामध्ये संप केला होता, पण तेव्हा मुख्यमंत्री यांनी आम्हाला 7000 आशा वर्करांना 7000 रुपये, गट प्रवर्तकांना 10000 रुपये असे कबूल केले होते, पण त्यांनी अद्यापही अजूनपर्यंत जी.आर. काढला नाही। त्यामुळे आता आम्ही सर्व 500 आशा मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर ठिय्या आंदोलन करणार आहे। त्यासाठी आम्ही त्यांनी आमचा जी.आर. जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही, हे आम्ही निश्चय केला आहे। आम्ही खूप दिवसापासून संप करत आहे। 12 तारखेपासून संप चालू आहे आणि आमची 7000 रुपये वाढ केली होती, पण ते अद्यापही देण्यात आलेली नाही आहे आणि जी.आर. काढलेला नाही आहे आणि गटप्रवर्तिकेला 10000 रुपये मान्य केले होते, पण त्यांचंसुद्धा जी.आर. काढलेला नाही। त्यासाठी आम्ही ठाण्याला जाणार आहे आणि बेमुदत संप करणार आहे।